मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी अंध आदिवासी युवक कल्याण संघ वसमत शाखेच्या वतीने कवठा टी पॉइंट येथे रास्ता रोको आंदोलन केलं। तसेच उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागण्यांचे निवेदन दिलं। धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देण्याच्या निर्णयाचा अंध आदिवासी युवक संघटनांकडून जाहीर निषेध करत आंदोलन केलं। धनगर समाज हा पुढारलेला व शहरी भागात राहणार आहे। आदिवासींची जीवनशैली, संस्कृती, रीतिरिवाज, रूढी परंपरा, भाषा स्वतंत्र आहे। धनगर समाज आदिवासींच्या कोणत्याही निकषात बसत नाही, तरीही राजकीय फायद्यासाठी गैरजातीच्या लोकप्रतिनिधींकडून धनगर समाजाला अनुसूचित जमातीत घुसवण्यासाठी असंविधानिक मागणी करीत आहेत। आदिवासी आरक्षण हे संविधानिक हक्क असून त्यामध्ये कोणत्याही जातीने घुसखोरी करू नये। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाज व गैर समाजाला आदिवासींचे आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे, तो त्वरित मागे घ्यावा असे निवेदनात म्हटले आहे। आंदोलनास हजारो अंध आदिवासी समाज बांधव उपस्थित होते। 1 तास रास्ता रोको आंदोलनानंतर प्रशासनास निवेदन देऊन आंदोलन थांबवण्यात आलं। यावेळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल काचमांडे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते। शासन दरवेळेस आदिवासी समाजाला कोणाला तरी घुसवू पाहते, एकतर बोगस घुसलेले आहेत आणि आता धनगर समाज हा कित्येक दिवसापासून घुसण्याच्या प्रयत्नात आहे। परंतु आदिवासी समाजामध्ये घुसण्यासाठी जे निकष आहेत ते निकष कोणताही समाज इतर पूर्ण करू शकत नाही, कारण आमच्या जे 45 जाती, आमची रहनसहन, आमची संस्कृती, आमची चालीरीती ह्या सगळ्या इतर समाजापेक्षा वेगळ्या आहेत। म्हणून आमच्यामध्ये कोणत्याही समाजाला घुसू नये। आमच्यामध्ये ते घुसलेले बोगस आहेत। त्या 17 संवर्गाच्या ज्या 12,500 ज्या जागा रिक्त आहेत, त्या जागा रिक्त असलेल्या जागा आमच्या मूळ आदिवासींच्या भरण्यात याव्यात आणि बोगस जे घुसले आहेत त्यांच्या ज्या जात म्हणजे नामसदृशाच्या ज्या त्यांनी जे व्हॅलिट्या काढलेल्या आहेत त्या व्हॅलिट्या रद्द कराव्यात आणि आमच्यामध्ये कोणताही समाज, कोणतीही जात समाविष्ट करण्यात येऊ नये ही आमची मूळ मागणी आहे। त्यासाठी हा समाज रस्त्यावर उतरले। जवळपास पाऊण तास 1 तास झाला हा रस्ता बंद आहे आणि कोणाचाही खोळंबा होऊ नये म्हणून आता आम्ही रस्ता मोकळा करून दिला आहे। परंतु जर यासमोर जर असंच होत राहिलं, जर पुन्हा जर रस्त्यावर समाजाला उतरण्याची वेळ आली तर हा समाज दर्याखोऱ्यात राहणार आहे, जंगलात राहणार आहे, जंगलात शिकार करणार आहे। जंगलात शिकार करणाऱ्याला रस्त्यावरची शिकार करणं एवढं काही अवघड जाणार नाही असं मला वाटतं। म्हणून समाजाच्या मागण्या, समाजाची तळमळ लक्षात घेऊन शासनानं याची दखल घ्यावी आणि तो जो GR काढण्यात येत आहे शिंदे समितीचा, तो GR तात्काळ मागे घ्यावा, नव्हे रद्द करावा। जे जे राज्यकर्ते लोक त्या संदर्भात देत आहेत, ते पत्र देत आहेत, ते पत्र देत असताना थोडा तरी विचार करावा की आम्हीही मतदान करतोय, आम्ही या देशाचे नागरिक आहोत, त्यातल्या त्यात मूळ रहिवासी आहोत। आमच्या समर्थनार्थ कोणी उभं न राहता, जर जो कोणी उभं राहत नसेल त्याला या निवडणुकीमध्ये आमचा समाज जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, याची मात्र गांभीर्याने दखल घ्यावी। या रास्ता रोकोच्या मागण्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर या सरकारला आम्ही एकच सांगू इच्छितो की आम्ही गेली 77 वर्ष या स्वतंत्र झाले भारत देशाला होऊन आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं 60% या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे, 60% दिलेलं आहे आणि त्या 60%मध्ये आम्ही गेली 60 वर्ष अजूनही आम्हाला पत्ता नव्हता। आमचे अशिक्षित लोक होते, जंगलातून गावात यायला आम्हाला बराच दिवस लागला आणि गावातून आम्हाला शहरी भागामध्ये यायला उशीर लागला। गेली 60 वर्ष याच्यामध्ये गेले आणि या 60 वर्षाच्या काळामध्ये जवळपास 80,000 लोकांनी घुसखोरी केली आणि आता कुठं 10 वर्षाच्या काळामध्ये आम्ही आता शिकले, सवरले आणि त्याच्यामध्ये आता हा धनगर समाज आमच्या 60%मध्ये येऊ पाहतो आहे आणि त्याला हे जातीवादी सरकार म्हणजे शिंदे सरकार आणि फडणवीस सरकार या लोकांनी त्याला भरपूर असं आश्वासन दिलं आहे आणि हे नवीन असा GR काढण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे। म्हणून या सरकारला, देवेंद्र फडणवीस सरकारला आणि शिंदे सरकारला आम्ही या माध्यमातून सांगू इच्छितो की आपल्याला नम्र विनंती आहे की आपण जर हा GR जर काढला तर याच्या पुढे आपल्या याचे परिणाम आपल्याला 100% भोगावे लागतील आणि आम्ही रस्त्यावर उतरलो जाता आमची या ठिकाणी अशांतता बघू नका तुम्ही। आम्ही समुद्रासारखे जितके खोल आहोत आणि तितके शांत आहोत, वाऱ्यासारखे जितके आम्ही शांत आहोत तितकेही आम्ही वादळासारखं उठू शकतो, म्हणून याची तुम्ही सरकारने नोंद घ्यावी।